इयत्ता 7वी विषय गणित पाठ क्रमांक 13 पायथागोरस सिद्धांत उपघटक सराव संच 48 सोडवणे। यामध्ये पायथागोरस या सिद्धांतामध्ये काही उदाहरणं आपण पाहणार आहोत। थोर गणितज्ञ पायथागोरस यांनी पायथागोरसच्या सिद्धांताबद्दल जी माहिती सांगितलेली आहे त्याबद्दलची माहिती आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण ही सर्व माहिती आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे। बघा, सोबतच्या आकृतीवरून पायथागोरसचा सिद्धांत खालीलप्रमाणे लिहितात। बघा, उंची अधिक पाया यांची बेरीज बरोबर कर्णाच्या वर्गा इतकी येते, म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हे दिलेलं आहे। आपण ऑनलाईन शिक्षण चालू असल्यामुळे हा व्हिडिओ पॉज करून त्यातील डिस्क्रिप्शन्स नीट आपण पाहू शकतो, जेणेकरून आपल्याला त्याची माहिती कळू शकेल। बघा, पान नंबर 88 वरती ही सर्व माहिती इंडिकेट केलेली आहे व ती लिहायची आहे। त्रिकोण ABC मधील ही सर्व माहिती आहे। पायथागोरस सिद्धांत समजून घ्यायचा असेल तर आकृती देखील समजणे गरजेचे आहे, महत्त्वाचे आहे, आपण पाहायचं आहे। पायथागोरस सिद्धांतामध्ये पायथागोरस हा थोर ग्रीक गणिती ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात होऊन गेला। गणित विषयातील त्याचे योगदान खूप मोठे आहे। गणित शिकवण्याची त्याची हातोटी विलक्षण होती। त्याने अनेक शिष्य तयार केले होते। शुल्बसूत्र या ग्रंथातही तो आहे। त्या सिद्धांताची सिद्धता पायथागोरसने प्रथम दिली, म्हणून त्याचे नाव त्या सिद्धांताला दिले गेले। काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। हा तो पायथागोरसचा सिद्धांत आहे। बघा, पायथागोरसचा सिद्धांत आपण पान नंबर 87 वरती पाहू शकता की कशा प्रकारे तो सिद्धांत दिलेला आहे। कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज कशी असते, काय असते, वर्गसंख्या करत असताना आपल्याला जर समजा संख्यांचे वर्ग पाठ असतील तर आपल्याला ते लगेच काढता येतात, परंतु जर समजा वर्गसंख्या व वर्गमूळ जर माहीत नसतील तर आपल्याला काही अडचणी येतात। म्हणून आपल्याला गणित विषयामध्ये वर्गसंख्या पाठ असणे खूप गरजेचे आहे। काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। हा तो पायथागोरसचा सिद्धांत आहे, हे सांगितलेलं आहे। तत्पूर्वी आपण पान नंबर 87 वरील जर आपल्याकडे पाठ्यपुस्तक असेल तर पान नंबर 87 वरती पायथागोरस सिद्धांत जो आहे इंडिकेट केलेला आहे तो लिहून घ्यायचा आहे। त्याच्यावरती काही आकृत्या स्वरूपामध्ये काही माहिती दिली आहे ती देखील आपण लिहून घ्यायची आहे। त्रिकोण ABC, कोन LMN दिलेले आहेत, XYZ दिलेला आहे। पूर्ण कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत, माहिती समजून घ्यायची आहे, हे आपण पाहायचे आहे। विद्यार्थी मित्र नमस्कार। बघा, आज आपण इयत्ता 7वी विषय गणित घटक पाठ क्रमांक 13 पायथागोरस सिद्धांत उपघटक सराव संच सोडवणे। 48 व उदाहरण सोडवणे। बघा विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 7वी विषय गणित घटक पाठ क्रमांक 13 पायथागोरस सिद्धांत उपघटक सराव संच 48 व उदाहरण सोडवणे हा भाग आज आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये पायथागोरस प्रमेय म्हणजे काय त्याची माहिती आपण पाहिलेली आहे। कर्ण वर्ग म्हणजे काय, त्यासोबत दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गा एवढी इतकी येते, ह्या बाबी आज आपण माहिती तासाला पाहिलेली आहेत। त्यासोबतच याच्यामध्ये काही सराव संच 48 मध्ये काही उदाहरणं आहेत, ती उदाहरणं आपण पाहायची आहेत। खूप महत्त्वाचं आहे ते। बघा, आपण ही माहिती लिहून घेतली असणारच आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देतोय।
बघा काटकोन त्रिकोण PQR मध्ये कोन P बरोबर 90 अंश जर लेंथ PQ बरोबर 24 सेमी आणि लेंथ PR बरोबर 10 सेमी तर रेख QR ची लांबी काढा बघा आपण हा प्रश्न समजून घ्यायचा आहे पहिल्यांदा बघा काटकोन त्रिकोण PQR मध्ये कोन P बरोबर 90 अंश लेंथ PQ बरोबर 24 सेमी आणि PR बरोबर 10 सेमी तर रेख QR ची लांबी काढायची आहे। पायथागोरस सिद्धांताच्या नुसार आपण हा प्रश्न सोडवायचा आहे। बघा त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे असं आपण गृहीत धरायचा आहे। या गृहीत धरल्यानंतर त्रिकोण P आता या ठिकाणी P आहे तो किती आहे 90 अंश आहे म्हणजे P इथे येणार आहे P इथे आल्यानंतर इथे Q असणार आणि इथे R असणार आहे हे आपण गृहीत धरायचं आहे पहिल्यांदा। ह्याच्यामध्ये आता PQ किती दिले आहे बघा 24 दिला आहे व PR किती दिला आहे 10 सेमी दिला आहे तर QR ची काय काढायची आपल्याला लांबी काढायची म्हणजे कर्णाचा आपल्याला लांबी काढायचा आहे। बघा पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण हे उदाहरण सोडवत असतोय। उदाहरण सोडवत असताना आपल्याला कर्ण वर्ग बरोबर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करावी लागणार आहे आणि त्याच्यानुसार हे आपलं उत्तर सोडवायला लागणार आहे। बघा आता या ठिकाणी QR वर्ग बरोबर हा QR म्हणजे या ठिकाणी कर्ण आलेला आहे QR वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर। बघा QR ची लांबी काढायची आहे आता या ठिकाणी काढायचं आहे PQ किती दिला आहे बघा PQ 24 वर्ग बरोबर PR बरोबर किती आहे 10 वर्ग दिला आहे 24 वर्ग 576 अधिक 10 चा वर्ग बरोबर या ठिकाणी 100 दिला आहे 576 अधिक 100 या ठिकाणी 676 दिला आहे 676 चौ सेमी 676 या ठिकाणी त्याचं बेरीज झालेलं आहे। आता या ठिकाणी 676 जर समजा आला असेल तर QR वर्ग बरोबर 676 म्हणून QR बरोबर वर्गमुळामध्ये 676 बरोबर 676 हे कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे म्हणून मी तुम्हाला अगोदर म्हणत होतो की 2 पासून किमान 30 या संख्येपर्यंत आपल्या त्या संख्यांची संख्या व त्या संख्यांचे वर्ग आपल्याला माहित असणे खूप गरजेचं आहे। जर समजा तुम्हाला पाठ असतील तर अशा 2 पासून 30 पर्यंत संख्या व त्या संख्यांचे वर्ग आपल्याला लगेच काढता येतात म्हणून अशा वेळेला जर संख्येचे वर्ग किंवा वर्गमूळ जर पाठ असतील तर आपल्याला याचं उत्तर लगेच आपल्याला मिळतं। आता 676 हे 26 या संख्येचं काय आहे वर्गमूळ आहे म्हणून बघा 26 या ठिकाणी लिहायचं आहे 26 लिहिलं आहे म्हणजे QR बरोबर किती आला आहे 26 म्हणून लेंथ QR बरोबर 26 सेमी हे अशा पद्धतीने आपण लिहून घ्यायचं आहे। बघा काटकोन त्रिकोण PQR मध्ये कोन P बरोबर 90 अंश जर लेंथ PQ बरोबर 24 सेमी आणि PR बरोबर 10 सेमी तर रेख QR ची लांबी काढायची आहे। उदाहरण कशा पद्धतीने सोडवलं हे आपण बघून घेऊ शकताय व्यवस्थित सोडवून घ्यायचं आहे ते। त्याच्यानंतर मी दुसरं उदाहरण देतो तुम्हाला बघा याच्यामध्ये दुसरे एक उदाहरण आहे याच्यामध्ये काय दिले बघा काटकोन त्रिकोण LMN मध्ये M बरोबर 90 अंश जर लेंथ LM या ठिकाणी दिला आहे जर लेंथ LM बरोबर 12 सेमी लेंथ LN
बरोबर 20 सेमी, तर mn ची लांबी काढा. mn ची लांबी काढायला सांगितलं आहे. बघा, आपण त्रिकोणाच्या या सगळ्या संकल्पनेमध्ये आपण काही गोष्टी काटकोन त्रिकोणाच्या लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. त्रिकोण LMN या ठिकाणी m किती दिला आहे, m या ठिकाणी 90 अंश दिला आहे बघा, आणि लेंथ LM, आता इथं L आणि इथं L घ्यायचा आहे. LM किती दिला आहे, LM हे 12 दिलेला आहे. LN म्हणजे कर्ण किती दिला आहे, तो 20 दिला आहे. तर MN ह्याची आपल्याला बाजू काढायची आहे. बघा, जर समजा दोन बाजू दिली असतील तर एका बाजूची आपल्याला माप आपल्याला लगेच काढता येऊ शकतं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कर्ण दिला आहे, कर्णातून आपल्याला एक बाजूच्या वर्गाची समजा वजाबाकी केली तर आपल्याला त्याचं उत्तर अतिशय चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. हे जरी असलं तरी आपला पायथागोरसचा प्रमेयचा जो काही सिद्धांत आहे तो लिहिणं खूप गरजेचं आहे. बघा, पायथागोरस सिद्धांत काय आहे, पायथागोरस सिद्धांत बरोबर कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग या ठिकाणी दिलाय. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह दिले. कर्ण किती आहे बघा, LN या ठिकाणी दिला आहे, LN वर्ग दिला आहे. या ठिकाणी एक बाजू या ठिकाणी दिली आहे, एक बाजू LM दिलेली आहे, LM वर्ग दिला आहे, व दुसरी बाजू या ठिकाणी आपण x मानूया. बघा, उदाहरण चांगल्या पद्धतीने कसं लिहून घेतलेलं आहे. उदाहरण व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आपण सोडवतो दुसरीकडे. आता कर्ण वर्ग या ठिकाणी 20 दिला आहे, 20 चा वर्ग बरोबर LM 12 आहे, 12 चा वर्ग अधिक x चा वर्ग या ठिकाणी लिहायचा आहे. बघा, ही मांडणी कशी प्रथम झालेली आहे पहिला बघून घ्यायचं आहे. गणितीय सूचनामध्ये आपला मांडणीला खूप महत्व आहे. गणिताची ही मांडणी कशा स्वरूपामध्ये दिली आहे हे बघून घ्यायचं आहे आपण पहिल्यांदा. बघा, काटकोन त्रिकोणाच्या बाजू कशा दिलेल्या आहेत हे बघून घ्यायचं आहे, खूप महत्वाचं आहे हे. त्यानंतर आपण दुसऱ्या एका ह्याच्याकडे जातोय, आपण पायरीकडे जातोय. आता या ठिकाणी x वर्ग दिला आहे, म्हणजे x वर्ग बरोबर 20 चा वर्ग वजा 12 चा वर्ग या ठिकाणी दिला आहे. बघा, 20 चा वर्ग किती आला या ठिकाणी, 400 आलेला आहे. 400 वजा 12 चा वर्ग किती, 144. बघा, लिहून घ्यायचं व्यवस्थित. चारशे वजा 144 x चा वर्ग. 400 वजा 144 जर समजा केला तर त्याचं उत्तर येतं 256. x वर्ग म्हणजे 256, म्हणून x वर्गमुळात 256 म्हणजे हा 16 चा वर्ग येतो. x बरोबर 16, म्हणून दुसरी बाजू बरोबर 16 सेमी. या ठिकाणी आपण पहिल्यांदा बघून घ्यायचं आहे, दुसरी बाजू बरोबर 16 सेमी. उत्तर कशा पद्धतीने आलेलं हे आपण बघायचं आहे. याच्यामध्ये गणनक्रिया करणे खूप गरजेचं असतं. मोठ्या संख्येतून त्या संख्येचा वर्ग, त्यानंतर पुन्हा लहान संख्या असेल तर त्या संख्येतून ह्या संख्येचं पहिला वजाबाकी करायची, वजाबाकी त्या वर्गाच्या येणाऱ्या वजाबाकी करायची आहे. वजाबाकी केल्यानंतर मग आपण पुढे उदाहरण बघायचं आहे. या ठिकाणी 16 सेमी येते बघा उत्तर, हे बघून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपण पायथागोरसच्या काही त्रिकोणाच्या संदर्भातले उदाहरण बघायचं आहोत. 7, 24 व 25 हे पायथागोरसचे
त्रिकूट आहे का? 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग बरोबर 25चा वर्ग. बघा याच्यामध्ये गणितीय कशी झालेली आहे आपण बघून घ्यायचं आहे. यामध्ये आपण बघू शकतोय पायथागोरसचे त्रिकूट. पायथागोरसच्या त्रिकोणाच्या संदर्भामध्ये ही बाब आपण लक्षात घेणे खूप गरजेचं असतं. बघा हा काटकोन त्रिकोण असेल, जर समजा ए बी सी हे काय आहे, त्याला 3 शिरोबिंदू आहेत, बाजू एसी एबी व एसी आहेत. आता याच्यामध्ये कर्ण ही मोठी बाजू असते, ही मोठी बाजू जर समजा 25 असेल, इथे जर समजा 24 असेल, इथे जर समजा 7 असेल, तर कर्ण वर्ग हे त्रिकूटच्या स्वरूपात आहे की नाही कसं ओळखायचं? कर्णाच्या वर्गाची संख्या व दोन बाजूंच्या वर्गाच्या संख्येची बेरीज ही एकत्र येते की नाही हे बघायचं असते याच्यामध्ये. बघा हे जर समजा तुम्ही बघितला तर आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकतं. बघा 7चा वर्ग किती आहे? 7 7 49 अधिक 24चा वर्ग 576 अधिक 25चा वर्ग 625 या ठिकाणी आलाय. बघा या दोन संख्येची बेरीज ही संख्या एकत्र जर आली तर हे 3 संख्या पायथागोरसच्या त्रिकोणाच्या नियमानुसार आहे असं म्हणायचं. बघा जर समजा काही कारणाने तुम्हाला उदाहरण उभ्या पद्धतीने जर समजत नसेल तर आडव्या पद्धतीने त्याची मांडणी करून घ्यायची आहे. 9 × 15 15 × 5 हातचाला 1 7 आणि 1 8 8 8 × 12 12 × हातचाला 1 5 आणि 1 6 625 आणि इकडे आलेलं आहे ते 625. बघा 625 625 दोन्ही संख्यांची या ठिकाणी काय म्हणायचं अंक समान आलेले आहेत व समान अंक आल्यानंतर आपण हे उदाहरण सोडलेलं आहे. बघून घ्यायचं आहे. यासोबत आणखी काही मी उदाहरण देतोय. बघा सराव संख्या 49 वरील काही उदाहरण देतोय मी. सराव संख्या 49 मधील उदाहरणे. याच्यामध्ये पायथागोरस त्रिकूट आहे की नाही ओळखणे. पायथागोरसचे त्रिकोण आहे की नाही हे ओळखणे खूप गरजेचं असतं. बघा त्याच्यामधलं पहिलं उदाहरण मी देतोय 3 4 5. बघा 3 4 5 3 4 आणि 5 3 4 5 हे पायथागोरसचं त्रिकोण आहे की नाही आपल्याला ओळखायचं आहे. याच्यामध्ये ही बाजू कर्ण स्वरूपात असेल तर बघा 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग. ह्या दोन संख्यांची बेरीज हे गुणाकार किंवा मांडणी बरोबर येते की आपल्याला बघायचं आहे. बघा 3चा वर्ग किती आला आहे 9 4चा वर्ग किती आला आहे 16 त्यानंतर 5चा वर्ग 25 9 × 15 15 नंतर 25 बरोबर 25 म्हणजे बघा ह्याच्यानुसार 25 आणि 25 या ठिकाणी आलेला आहे. व्यवस्थित आपण या ठिकाणी सोडून घेतला म्हणजे इकडे 25 इकडे 25 समान संख्या आली आहे व पायथागोरसच्या त्रिकोणानुसार हे उदाहरण कसं आहे पायथागोरसचे त्रिकोण ह्या 3 संख्या आहेत हे आपल्याला सिद्ध होतं. या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. दुसरे उदाहरण आपण बघायचं आहे. दोन 4 5 याच्यामध्ये बघा 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग 2चा वर्ग 4 अधिक 4चा वर्ग 16 बरोबर 5चा वर्ग 25 16 × 4 20 आणि इकडे 25 म्हणजे इकडे 25 आहे इकडे 20 आहे त्यामुळे 2 4 व 5 हे त्रिकूट होत नाही. 2 4 व 5 हे पायथागोरसचे त्रिकूट होत नाही.
बघा अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडून घेऊ शकतो. म्हणजे 2 4 5 या तीन संख्या पायथागोरसचे त्रिकोण होत नाहीत हे आपण लिहून घ्यायचं आहे. याच्यानंतर आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला. चार 5 आणि 6 बघा 4 5 आणि 6 ह्या तीन संख्या पायथागोरसच्या नियमानुसार त्रिकोण आहेत की नाही हे ओळखणे बघूया आपण. 4 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग बरोबर 6 चा वर्ग. बघा 4 चौक 4 चा वर्ग 4 चौक 16 5 चा वर्ग किती आला या ठिकाणी 25 6 6 36. बघा 16 अधिक 25 6 5 11 11 6 5 11 11 1 हाताला 1 2 3 1 4 41 म्हणजे याची बेरीज 41 आणि इकडे आले 36. 41 आणि 36 या ठिकाणी बघायचं आहे. म्हणजे ह्या दोन्ही संख्या कशा आहेत असमान आहेत म्हणून 4 5 6 या संख्या पायथागोरस त्रिकोण नाही. पायथागोरस त्रिकोण नाही. हे अशा पद्धतीने उदाहरण सोडून घ्यायचं आहे लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण. त्यानंतर अजून एक उदाहरण आपण पाहणार आहोत. दोन 6 7 बघा 2 6 7 हे पायथागोरस त्रिकुट आहे का हे पाहणे. 2 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग बरोबर 7 चा वर्ग. 2 चा वर्ग 4 अधिक 6 चा वर्ग या ठिकाणी आला 36 7 7 49. बघा 36 आणि 4 40 आणि हे 49 म्हणजे ह्या दोन संख्या असमान आलेल्या आहेत. असमान आल्या म्हणून 2 6 7 हे पायथागोरस नियमानुसार त्रिकोण नाही. लिहून घ्यायचं आहे. बघा 2 6 7 हे पायथागोरसचे त्रिकुट आहे का नाही आहे का हे पाहणे. याच्यामध्ये 2 चा वर्ग 6 चा वर्ग 7 चा वर्ग 2 चा वर्ग 4 6 चा वर्ग 36 7 चा वर्ग 49 36 आणि 4 40 आणि 7 चा वर्ग 49. 2 6 7 हे पायथागोरस नियमानुसार त्रिकुट नाही हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. बघा कशा पद्धतीने हे उदाहरण सोडवलेलं आहे. 3 संख्या दिलेल्या असतात त्या 3 संख्येमधील एक मोठी संख्या त्या मोठी संख्या ही कर्ण स्वरूपामध्ये असते हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच दुसऱ्या ज्या काही 2 बाजू असतात त्या 2 बाजूच्या संख्यांच्या वर्गांची बेरीज ही त्या कर्णाच्या वर्गा एवढी येते की नाही हे बघायचं. जर समजा त्या कर्णाच्या वर्गाच्या जर बरोबर येत असेल तर तो त्रिकुट आहे ही संख्या म्हणायचं. जर समजा येत नसेल तर ती त्रिकुट नाही असं म्हणायचं आहे. या ठिकाणी ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. उदाहरण संग्रह 49 मधील काही ही उदाहरणं आहेत. आपण सरावासाठी मी तुम्हाला काही आणखी उदाहरणं मी देतोय. स्वाध्यायासाठी आपण मी तुम्हाला उदाहरण देतोय. स्वाध्याय देतोय मी. स्वाध्याय 2 ते 30 पर्यंत पाढे पाठ करा.
व वर्ग व वर्गसंख्या लिहा व वर्गसंख्या लिहा। सराव संच 49 मधील त्रिकूट ठरवा। सराव संच 49 मधील प्रश्न 1, 2 उदाहरणे लेखन करा। बघा व्यवस्थित लिहून घ्यायचं उदाहरण। पायथागोरसचे त्रिकूट शोधणे किंवा समजून घेणे या संदर्भात एक उदाहरण दिलं आहे बघा। 7, 24 आणि 25 हा संख्यासमूह पायथागोरसचे त्रिकूट आहे का, म्हणजे इट इज द नंबर ऑफ पायथागोरियम ट्रिपलेट हॅव यू नो दॅट, असा हा प्रश्न असणार आहे इंग्लिशमध्ये सुद्धा। तर आपण समजून घ्यायचं की 7, 24 व 25 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे का। याच्यामध्ये 7चा वर्ग 49, 24चा वर्ग 576 व 25चा वर्ग 625 ही संख्या येते। 7चा वर्ग 49 व 24चा वर्ग 576 यांची बेरीज केली तर 625 येतं व 25चा वर्ग नेहमीप्रमाणे 625 येतं व 49 व 576 केलं तर 625 येतं। म्हणूनच आपण या ठिकाणी बेरीज व गणनक्रिया केली तर वजा बरोबर चिन्हाच्या 2 बाजू या ठिकाणी येतात। त्याच्यामध्ये 625 एक व दुसरीकडे डाव्या बाजूला 625 अशा 2 संख्या येतात व त्यानुसार आपल्याला हे पायथागोरसचे त्रिकूट आहे असं आपल्याला योग्य व खात्रीशीर म्हणता येऊ शकतं। आपण बघून घ्यायचं आहे। आपल्यासमोर पायथागोरसचे त्रिकूट ठरवण्याच्या संदर्भात एक उदाहरण दिलेलं आहे। 11, 12 व 15, 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144 व 15चा वर्ग 225, 11चा वर्ग 121 व 12चा वर्ग 144 या दोघांची बेरीज केली तर 265 येतं व 15चा वर्ग 225। त्यामुळं 265 व 225 हे पायथागोरसचे त्रिकूट होऊ शकत नाही। हे उदाहरण सोडवलेलं आहे, आपण बघून घ्यायचं आहे कशा पद्धतीने सोडवलेलं आहे ते। आणखीन एक उदाहरण दिलं आहे 2, 4 व 5, यामध्ये देखील 2चा वर्ग 4 व 4चा वर्ग 16 व 5चा वर्ग 25 दिला आहे। 16 आणि 4 20 आणि इकडं आले 25, त्यामुळे ह्या दोन्ही संख्या समान स्वरूपात होत नाहीत। त्यामुळे पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर विचार करायला गेला तर 2, 4 व 5 हे त्रिकूट नाही, हे या ठिकाणी या उदाहरणावरून सिद्ध होतं। हे आपण पाहायचं आहे, लक्षात घ्या।